वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. पण त्याआधी आपण एका अतिशय प्रसिद्ध बेकरीची कल्पना करूया. म्हणजे विचार करा, ह्या बेकरीमध्ये यंदा आतापर्यंतचे सर्वात जास्त केक विकले गेलेत. अच्छा. हो, म्हणजे बॉक्सवर बॉक्स पॅक करून बाहेर जात आहेत. विक्रीचे सगळे जुने विक्रम मोडले गेलेत. पण जेव्हा संध्याकाळी गल्ल्यावर बसून हिशोब होतो ना, तेव्हा असं लक्षात येतं की एवढे केक विकूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत हातात प्रत्यक्षात कमी पैसे उरलेत. बापरे, म्हणजे विक्री वाढूनही नफा कमी झाला. अगदी तेच. आणि असं का झालं? कारण साखरेचे, मैद्याचे भाव आणि कामगारांचा वाढलेला पगार या सगळ्या खर्चांनी वाढलेल्या विक्रीचा अतिरिक्त पैसा गिळंकृत केला. बरोबर. आजच्या या आपल्या विश्लेषणात आपण नक्कीच याच परिस्थितीचं विश्लेषण करणार आहोत. पण एका बेकरीचं नाही, तर केन्स टेक्नॉलॉजी या कंपनीचं. होय, केन्स टेक्नॉलॉजी. त्यांचा मार्च 2026ला संपलेल्या चौथ्या तिमाहीचा जो निकाल आलाय तो खूप काही सांगून जातो. हो ना, म्हणजे एका बाजूला 26% विक्री वाढ आणि दुसऱ्या बाजूला 21% नफ्यात झालेली घसरण. हा एक खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो इथे. आणि हाच विरोधाभास समजून घेणं हेच आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. कसं आहे, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस म्हणजे ज्याला आपण EMS क्षेत्र म्हणतो, तिथे सध्या एक वेगळीच लाट पाहायला मिळते. केन्स टेक्नॉलॉजीच्या रेव्हेन्यूमध्ये झालेली ही लक्षणीय वाढ बाजारातील प्रचंड मागणी दर्शवते. पण तरीही बॉटम लाईनमध्ये जो दबाव दिसतोय ना, म्हणजे नफ्यावर जो दबाव आहे, हो, तो या क्षेत्राच्या कार्यपद्धतीवर आणि वाढत्या खर्चाच्या समीकरणांवर प्रकाश टाकतो. आज आपण फक्त आकडे काय सांगतायत यावर थांबणार नाही आहोत. बरोबर. आपण त्या गागची कारणं शोधणार आहोत. नक्कीच. या आकड्यांमध्ये कंपनीची रणनीती कशी काम करत आहे आणि हे टॉप लाईन ग्रोथ विरुद्ध बॉटम लाईन प्रेशरचं चक्र कसं फिरतंय याचा आपण अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. तर मग थेट वार्षिक आकडेवारीकडे म्हणजेच वायोवाय आकड्यांकडे वळूया. आकडेवारी स्पष्ट करते की मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026मध्ये कंपनीची टॉप लाईन म्हणजे एकूण विक्री, हो, ती 984 कोटी रुपयांवरून तब्बल 26% वाढून 1243 कोटी रुपयांवर पोचली आहे. बापरे, 26% वाढ म्हणजे खूपच चांगली मानली जाते. नक्कीच. आणि त्यासोबतच ऑपरेटिंग नफा जो असतो म्हणजे इबिडा, तो सुद्धा 15% वाढून 168 कोटींवरून 194 कोटींवर गेला आहे. वरवर पाहता टॉप लाईन आणि ऑपरेटिंग लेव्हलवर खूप छान वाढ दिसतीये. पण खरी गोम त्यानंतर सुरू होते. बरोबर. आणि ती गोम समजून घेण्यासाठी आपल्याला निव्वळ नफ्याकडे म्हणजेच नेट प्रॉफिटकडे बघावं लागेल. हो, तो 116 कोटी रुपयांवरून थेट 91.2 कोटींवर घसरला आहे. बापरे, म्हणजे ही जवळपास 21% मोठी घसरण आहे. होय. आणि यामुळेच कंपनीचा EPS जो आहे तो 18.15 रुपयांवरून 13.61 रुपयांवर आला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा टॉप लाईन 26% वाढते आणि एबिडा 15% वाढतो, तेव्हा नेट प्रॉफिट इतक्या वेगाने का खाली येतो? अगदी तोच तर माझाही प्रश्न आहे. म्हणजे जर कारखान्यांच्या असेंब्ली लाईन्स रात्रंदिवस चालू आहेत, रेव्हेन्यूमध्ये 1243 कोटींचा टप्पा ओलांडला गेलाय, तर मग नफ्यालाही गळती लागली तरी कुठे? इकॉनॉमीज ऑफ स्केलचा फायदा इथे का रिफ्लेक्ट होत नाहीये? याचं मूळ कारण या EMS उद्योगाच्या अत्यंत भांडवलशाही आणि खर्चिक संरचनेत लपलेलं आहे. म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे. अगदी बरोबर. कसं आहे, जेव्हा एखादी कंपनी वेगाने विस्तार करत असते ना, तेव्हा त्यांना नवीन ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी आधी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. अच्छा. यात नवीन मशिनरी खरेदी करणं आलं, प्लांटची क्षमता वाढवणं आलं आणि विशेषतः कुशल इंजिनियर्सची भरती करणं यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. म्हणजे आधी पैसे ओतावे लागतात. हो. आणि या सर्व गोष्टींसाठी लागणारा पैसा म्हणजेच डेप्रिसिएशन आणि फायनान्स कॉस्ट वाढते. जेव्हा तुम्ही नवीन कर्जे घेता किंवा भांडवली खर्च करता, तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या बॉटम लाईनवर होतो. बरोबर. याशिवाय जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, सेमीकंडक्टर चिप्स आणि इतर कच्च्या मालाच्या किमती सातत्याने अस्थिर असतात.
आणि मला वाटतं फ्रेट चार्जेस म्हणजेच वाहतुकीचा खर्चही वाढलेलाच असतो हल्ली. नक्कीच. तोही एक मोठा फॅक्टर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रेव्हेन्यू बुक झाला असला तरी तो माल तयार करण्यासाठी जो सुरुवातीचा आणि अतिरिक्त खर्च आला त्याने तो नफा खाऊन टाकला. अगदी तसंच. याला आर्थिक विश्लेषणाच्या भाषेत व्हॅली ऑफ डेथ फॉर मार्जिन्स असंही म्हटलं जातं. अरे वा, ही टर्म खूपच सूचक आहे. हो ना. विशेषतः जेव्हा कंपन्या हाय ग्रोथ फेजमध्ये असतात तेव्हा हे होतं. जेव्हा उत्पादन क्षमता वाढवली जाते तेव्हा ती क्षमता पहिल्याच दिवसापासून 100% वापरली जात नाही. बरोबर. काही काळात ती पडून असते. हो, पण त्या क्षमतेचा स्थिर खर्च जो फिक्स्ड कॉस्ट असतो तो मात्र चालूच राहतो. केन्सच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. त्यांनी भविष्यातील ऑर्डर्ससाठी स्वतःला तयार करण्यासाठी जो विस्तार केलाय त्याचा खर्च सध्याच्या तिमाहीच्या नफ्यावर भारी पडतोय. हे ऐकल्यावर वार्षिक आकडेवारी पाहताना हे चित्र थोडं चिंताजनक वाटतं, पण बिझनेस केवळ वार्षिक आधारावरच चालत नाही ना. नाही, अजिबात नाही. तो दर महिन्याला दर तिमाहीला बदलत असतो. जर आपण वायोवाय आकडेवारी बाजूला ठेवून फक्त तिमाही आधारावर म्हणजेच मागील तिमाहीच्या तुलनेत काय घडलंय हे पाहिलं, म्हणजे डिसेंबर 2025 विरुद्ध मार्च 2026. हो अगदी तेच, तर एक पूर्णपणे वेगळा आणि अतिशय सकारात्मक ट्रेंड आपल्याला दिसतो. होय, आणि शेअर बाजारात या अनुक्रमिक म्हणजेच सिक्वेन्शियल वाढीला खूप महत्त्व दिलं जातं. का बरं? कारण यातून कंपनीच्या ऑपरेशन्समधील सध्याची गती आणि व्यवस्थापनाचा रिअल टाईम रिस्पॉन्स समजतो. तुम्ही जर बघितलं तर डिसेंबर तिमाहीत त्यांचा रेव्हेन्यू 804 कोटी रुपये होता, जो मार्चमध्ये एकदम झेप घेत 1243 कोटींवर गेलाय. बापरे, ही एक प्रचंड मोठी अनुक्रमिक झेप आहे. आणि फक्त टॉपलाईनच नाही तर डिसेंबरमधला 119 कोटींचा एबिटडा थेट 194 कोटींवर गेलाय. बरोबर. म्हणजे जो नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर घसरलेला दिसत होता तो त्रिमाही आधारावर 76.6 कोटींवरून 91.2 कोटींवर सुधारला आहे. हो, आणि EPS सुद्धा 11.43 वरून 13.61 वर आलाय. हे बघून मला एका धावपटूची आठवण येतेय. म्हणजे शर्यतीच्या सुरुवातीला तो थोडा अडखळला होता, पण शेवटच्या लॅपमध्ये त्याने जसा अचानक वेग पकडावा तसं हे चित्र दिसतंय. अगदी समर्पक उदाहरण दिलं. सुरुवातीला लागलेला खर्च आता कुठेतरी रिझल्ट्समध्ये कन्वर्ट होताना दिसतोय. हो, आणि यालाच आम्ही आर्थिक भाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज कामाला लागणं असं म्हणतो. अच्छा, ऑपरेटिंग लिव्हरेज. हो, जेव्हा तुमचा रेव्हेन्यू 804 कोटींवरून 1243 कोटींवर जातो ना, तेव्हा तुमचे स्थिर खर्च एका मोठ्या बेसवर विभागले जातात. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट स्प्रेड आउट होतात. अगदी बरोबर. यामुळे अनुक्रमिक मार्जिन्समध्ये सुधारणा होते. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कंपनीची ऑर्डर एक्झिक्युशन गती खूप वाढली आहे. EMS क्षेत्रात नुसत्या ऑर्डर्स मिळून चालत नाही. तुमच्याकडे किती हजार कोटींची ऑर्डर बुक आहे यापेक्षा तुम्ही त्या ऑर्डर्स किती वेगाने ग्राहकांपर्यंत पोहोचवता हे महत्वाचं असतं. बरोबर, त्यावर तुमचा कॅश फ्लो ठरतो. केन्सने ह्या चौथ्या तिमाहीत आपली प्रलंबित ऑर्डर बुक वेगाने क्लिअर केली आहे. अच्छा, फॅक्टरीमधनं माल वेगाने बाहेर पडला, इनव्हॉइस जनरेट झाले आणि रेव्हेन्यू बुक झाला. ही एक्झिक्युशनमधील सुधारणा त्यांच्या मॅनेजमेंटची क्षमता दर्शवते. समजलं. पण मग मला सांगा, या 1243 कोटी रुपयांच्या रेव्हेन्यू इंजिनला नेमकं इंधन कुठून मिळतंय? तो एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण बघतोय की इंडस्ट्रीयल, ऑटोमोटिव्ह आणि एकूणच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातनं त्यांना मजबूत मागणी येत आहे. त्याचबरोबर भारतामध्ये सध्या मेक इन इंडिया आणि सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या विकासासाठी ज्या प्रकारे धोरणात्मक वारे वाहत आहेत त्याचाही मोठा फायदा या क्षेत्राला मिळतोय, नाही का? नक्कीच. हा एक अतिशय महत्त्वाचा मॅक्रो फॅक्टर आहे. आज संपूर्ण जग China+1 या रणनीतीवर काम करत आहे. बरोबर, सगळ्यांनाच चीनला पर्याय हवाय. हो ना. जागतिक ब्रँड्सना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये विविधता आणायची आहे आणि भारत तिथे एक भक्कम पर्याय म्हणून उभा राहतोय. आता केन्सचं म्हणाल तर ते फक्त मोबाईल फोनची असेंब्ली करत नाहीत. अच्छा, मग अजून काय करतात ते? ते रेल्वे सिग्नलिंग, एरोस्पेस, वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रिक व्हेकल्समधील अतिशय गुंतागुंतीचे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स बनवतात. बापरे, हे तर खूपच क्रिटिकल काम आहे. हो, आणि या हायर मेक्स हाय व्हॅल्यू सेगमेंटमध्ये मार्जिन्स तुलनेने चांगले असतात आणि मागणीही स्थिर असते. सरकारी धोरणांमुळे भारतात मॅन्युफॅक्चरिंग बेस तयार करण्यासाठी ज्या सवलती मिळतायत त्यामुळे स्थानिक कंपन्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करणं सोपं जातंय.
इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. बोला ना. वारा तर सर्वांसाठीच अनुकूल आहे, बरोबर? सरकारी धोरणांचा फायदा संपूर्ण EMS क्षेत्राला मिळतोय. हो, ते तर आहेच. मग केन्स टेक्नॉलॉजीची वाढ ही केवळ या टेलविंड्समुळे आहे, म्हणजे अनुकूल वाऱ्यामुळे आहे, की त्यांच्या स्वतःच्या उत्पादन क्षमतेत काहीतरी वेगळेपण आहे ज्यामुळे ते इतर स्पर्धकांच्या तुलनेत एवढ्या वेगाने पुढे जात आहेत? खूप चांगला प्रश्न विचारलात. कसं आहे, जेव्हा समुद्रात अनुकूल वारा वाहतो तेव्हा सगळीच जहाजं पुढे जातात. पण ज्या जहाजाची शिडं योग्य वेळी आणि अचूक दिशेने उघडलेली असतात, तेच जहाज सर्वाधिक वेग पकडतं. क्या बात आहे. केन्सने अगदी हेच केलं आहे. त्यांनी बाजारात मागणी येण्यापूर्वीच आपल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवण्यावर भर दिला. म्हणजे त्यांनी आधीच तयारी करून ठेवली होती. अगदी बरोबर. ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये भविष्यात काय ट्रेंड्स असणार आहेत हे ओळखून त्यांनी आधीच प्लांट आणि मशिनरीमध्ये कॅपेक्स केला. कॅपिटल एक्सपेंडिचर. हो, त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष ऑर्डर्सचा ओघ सुरू झाला तेव्हा त्यांच्याकडे ती मागणी पूर्ण करण्यासाठी रेडी टू यूज इन्फ्रास्ट्रक्चर होतं. या क्षेत्रात अनेक कंपन्यांना ऑर्डर्स मिळतात, पण वेळेत डिलिव्हरी न देऊ शकल्यामुळे त्यांना पेनल्टी लागते किंवा पुढच्या ऑर्डर्स रद्द होतात. बरोबर, कारण टायमिंग खूप महत्वाचं असतं. हो ना. केन्सने आपला टर्न अराउंड टाइम कमी ठेवल्यामुळे त्यांना रिपीट ऑर्डर्स मिळण्यात यश आलं आहे. म्हणजेच त्यांनी योग्य वेळी केलेली गुंतवणूक आता त्यांच्यासाठी ढाल आणि शस्त्र दोन्ही बनली आहे. नक्कीच. हे सगळं ऐकायला खूप सकारात्मक वाटतंय, पण बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काही महत्वाचे धोक्याचे इशारेही दुर्लक्षित करून चालणार नाहीत. हो, रिस्क फॅक्टर्स तर नेहमीच असतात. नफ्यातील घसरण आणि खर्चातील वाढ हा एक चिंतेचा विषय आहेच, पण त्याहून मोठी धोक्याची घंटा ही कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये वाचताना दिसतेय. अगदी बरोबर बोललात. कारण केन्सचा PE रेशो जो आहे, म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो, तो तब्बल 76च्या पुढे गेला आहे. इतकं प्रचंड व्हॅल्युएशन म्हणजे बाजाराने त्यांच्या भविष्यातील अनेक वर्षांच्या यशाची किंमत आजच त्यांच्या शेअरच्या भावात गृहीत धरली आहे. होय, आणि शेअर बाजाराच्या परिभाषेत याला प्राइस्ड फॉर परफेक्शन असं म्हणतात. अच्छा. जेव्हा PE रेशो 76च्या घरात असतो ना, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार कंपनीकडून केवळ चांगल्या निकालाची अपेक्षा करत नाहीत. मग ते उत्कृष्ट निकालाची अपेक्षा करतात. तिथे थोडीशीही चूक खपवून घेतली जात नाही. हे अगदी एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या तिकीट खिडकीसारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या चित्रपटाचं तिकीट प्रचंड महाग असतं, समजा 1000-1500 रुपये, नाराज होतात कारण त्यांनी त्यासाठी प्रीमियम किंमत मोजलेली असते. खूपच छान उदाहरण आहे हे. केन्स टेक्नॉलॉजीच्या शेअरची अवस्था सध्या याच महागड्या तिकिटासारखी झाली आहे. बाजाराला त्यांच्याकडून आता कोणतीही चूक किंवा कोणतीही सबब ऐकून घ्यायची नाहीये. या उदाहरणातील गाभा अगदी अचूक आहे. उच्च मूल्यांकनाचा सर्वात मोठा धोका हाच असतो की तिथे मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच चुका करण्यासाठी कोणतीही मुभा उरलेली नसते. बरोबर. जर येत्या एका तिमाहीत जरी केन्सने ऑर्डर पूर्ण करण्यात थोडा विलंब केला किंवा समजा जागतिक पुरवठा साखळीतील एखाद्या समस्येमुळे त्यांच्याकडे कच्चा माल वेळेत पोचला नाही किंवा त्यांचे ऑपरेटिंग मार्जिन्स अपेक्षित टक्क्यांनी सुधारले नाहीत, तर मार्केट कोणतीही दया न दाखवता शेअरची किंमत खाली खेचू शकतं. बापले, म्हणजे खूपच प्रेशर आहे मॅनेजमेंटवर. प्रचंड प्रेशर आहे. हाय ग्रोथ कंपन्यांमध्ये जेव्हा ग्रोथ शॉक बसतो ना, तेव्हा व्हॅल्युएशनचं कॉन्ट्रॅक्शन खूप वेगाने आणि क्रूरपणे होतं. त्यामुळे आता मॅनेजमेंटवर केवळ टॉपलाईन वाढवण्याचं नाही, तर प्रत्येक रुपयाच्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवून बॉटम लाईन मजबूत करण्याचं मोठं दडपण असणार आहे. एकीकडे 26% वाढ दाखवायची आणि दुसरीकडे प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवून मार्जिन वाचवायचं, ही अक्षरशः तारेवरची कसरत आहे. नक्कीच. आणि आणखी एक भाग म्हणजे वर्किंग कॅपिटल. वेळेत डिलिव्हरी देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इन्व्हेंटरी म्हणजे कच्चा माल स्वतःकडे राखून ठेवावा लागत असेल. हो, ज्यामुळे त्यांचा कॅश फ्लो तिथे अडकून पडतो ना. अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही. वर्किंग कॅपिटल सायकल हा EMS क्षेत्राचा श्वास आहे. अच्छा. कच्चा माल आयात करण्यासाठी लागणारा वेळ आणि फॅक्टरीतून तयार माल बाहेर पडून ग्राहकाकडून प्रत्यक्ष पैसे हातात येईपर्यंतचा वेळ, यातला फरक जेवढा कमी तेवढी कंपनीची आर्थिक प्रकृती उत्तम मानली जाते. केन्सला सध्याच्या वाढत्या ऑर्डर्सच्या पार्श्वभूमीवर आपली इन्व्हेंटरी आणि रिसिव्हेबल्स अतिशय काटेकोरपणे मॅनेज करावे लागतील. आणि जर ते नाही जमलं तर? जर वर्किंग कॅपिटल डेज वाढले तर त्यांना अतिरिक्त खेळत्या भांडवलासाठी पुन्हा कर्ज घ्यावं लागेल. आणि त्याचा थेट फटका परत त्यांच्या नेट प्रॉफिटला बसेल. अगदी बरोबर. हे एक दुष्ट चक्र ठरू शकतं. हे सगळं चित्र डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आता आपण या संपूर्ण निकालाच्या निष्कर्षाकडे येऊया. जर आपण
अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर केन्स टेक्नॉलॉजीची वाटचाल कशी राहील? अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्म दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निकाल संमिश्र ते किंचित सकारात्मक स्वरूपाचा आहे असं मी म्हणेन. संमिश्र का? कारण चौथ्या तिमाहीमधील 1243 कोटींची विक्रमी रेव्हेन्यू वाढ आणि तिमाही सुधारणा यामुळे सुरुवातीला एक पॉझिटिव्ह मोमेंटम नक्कीच दिसेल. पण वार्षिक आधारावर नफ्यात झालेली जी 21% घसरण आहे ना, ती गुंतवणूकदारांच्या मनात शंका कायम ठेवेल. त्यामुळे अल्पावधीत शेअरच्या किमतीत अस्थिरता राहील हे नक्की. म्हणजे मार्केट वोलटाईल राहील. हो, बाजाराची प्रतिक्रिया ही प्रत्येक नवीन बातमीवर आणि मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीवर अवलंबून असेल. आणि जर आपण 3 ते 5 वर्षांचा म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन समोर ठेवला तर? दीर्घकालीन चित्र अजूनही अतिशय सकारात्मक आहे. अरे वा. हो, कारण भारताची इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची कथा ही काही 1-2 वर्षांची नाहीये. ही पुढच्या पूर्ण दशकाची एक मेगा स्टोरी आहे. बरोबर. ऑटोमोटिव्ह, रेल्वे आणि इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर एक्स्पोनेन्शियली वाढत आहे आणि केन्सची या क्षेत्रामधील उपस्थिती खूप भक्कम आहे. जर त्यांनी आपली मॅन्युफॅक्चरिंग क्षमता पूर्ण क्षमतेने वापरण्यास सुरुवात केली आणि येत्या काही तिमाहींमध्ये ऑपरेटिंग लेव्हरेजचा फायदा घेत आपले मार्जिन सुधारले तर त्यांची वाढ शाश्वत राहील. म्हणजे एकूण रेटिंग काय असेल तुमचं? त्यामुळे या निकालाचे एकूण रेटिंग सरासरी ते सकारात्मक असं मी देईन. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की पुढच्या तिमाहीचे जे निकाल येतील त्यात केवळ रेव्हेन्यू किती वाढला यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. अजिबात नाही. आता आपली नजर त्यांच्या नफा कमवण्याच्या क्षमतेवर म्हणजेच मार्जिन्सवर असायला हवी. अगदी बरोबर. टॉप लाईन ही व्हॅनिटी असू शकते पण बॉटम लाईन ही सॅनिटी असते. क्या बात आहे. हे वाक्य खूप छान आहे. हो ना. केन्सला आता आम्ही भरपूर माल विकू शकतो हे सिद्ध करायची गरज नाहीये. ते त्यांनी सिद्ध केलंय. आता बाजाराला त्यांच्याकडून कार्यक्षमतेची अपेक्षा आहे. खरंय. तर या सखोल चर्चेचा सारांश असा काढता येईल की केन्स टेक्नॉलॉजीचं विक्रीचं इंजिन अतिशय वेगात धावत आहे. पण त्या इंजिनच्या इंधन कार्यक्षमतेवर काम करणं अत्यंत तातडीचं झालं आहे. नक्कीच. आर्थिक अहवाल वाचताना केवळ विक्रीत 26% वाढ एवढी हेडलाईन वाचून न थांबता खर्चाचे बारकावे आणि नफ्याची गणितं समजून घेणं का आवश्यक असतं हे आजच्या चर्चेतून अगदी लख्खपणे समोर आलं. आणि म्हणूनच केवळ आकड्यांच्या पृष्ठभागावर न राहता बिझनेसच्या मुळाशी जाणं खूप महत्वाचं असतं. हो, पण जाता जाता एका वेगळ्या आणि थोड्या व्यापक पैलूवर आपण विचार करूया. जसं आपण चर्चा केली की भारत जागतिक मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेनचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. बरोबर. पण जसजसा भारत एक महाकाय इलेक्ट्रॉनिक्स हब बनेल ना, तसतसे फॉक्सकॉन, डिक्सन आणि केन्स यांसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धाही प्रचंड वाढेल. साहजिकच आहे. मग अशा वेळी या कंपन्यांकडे प्राइसिंग पॉवर म्हणजे स्वतःच्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवण्याची ताकद येईल का, जेणेकरून ते आपले मार्जिन सुरक्षित ठेवू शकतील? हा खूप कळीचा मुद्दा आहे. स्पर्धा निर्माण होईल की कितीही मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या तरी जागतिक ब्रँड्सकडून मार्जिनसाठी दाबले जाण्याची प्रक्रिया सुरूच राहील. थोडक्यात सांगायचं तर केवळ व्हॉल्यूम वाढवत राहण्याचं हे चक्र कधी थांबेल आणि खऱ्या अर्थाने व्हॅल्यू निर्मिती कधी होईल या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. लवकरच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयावरील विश्लेषणासह पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.